मी अनिल पाटील, मुक्काम चुनवाडे, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथून आलेलो आहे. ह्या जैन हिल्सवर जे कृषी महोत्सव आयोजन केलेलं आहे, त्याची कधीचीच आतुरता होती. इथलं तंत्रज्ञान बाहेर ऐकलेलं होतं, परंतु प्रत्यक्षात बघण्याचा योग आला नव्हता. तो ह्या महोत्सवाच्या निमित्तानं जैन हिल्सवर आयोजित केलेल्या महोत्सवात आम्ही आमच्या गावच्या शेतकऱ्यांसह त्या ठिकाणी आलो आणि सकाळपासून जे 10 वाजेपासून तर आतापर्यंत सर्व तंत्रज्ञान आम्ही ह्या ठिकाणी आत्मसात केलं. जसं की आम्ही रावेरकर म्हणजे केळी, रावेर म्हणजे केळी अशी ओळख जगामध्ये आहे, देशामध्ये आहे. त्यातल्या त्यात ग्रँड नाईन जैन G9 केळी जी आहे तिच्या संदर्भामध्ये आम्ही जास्तीत जास्त माहिती ह्या ठिकाणी जाणून घेतली. तर कारण आमच्या तालुक्याची जी अर्थव्यवस्था आहे ती संपूर्ण G9 वरच अवलंबून आहे. त्यामुळे इथलं जे तंत्रज्ञान बघितलं, जसं बेडवर रोपांची लागवड करणं, एक केळीच्या एका रांगेला 2 नळ्या टाकणं आणि दुसरं मल्चिंगवर केळी लागवड करणं, हा जो नवीन कन्सेप्ट आहे आणि त्यातल्या त्यात मोजून मापून केळीला रोपांना पाणी देणं, खतं देणं आणि मायक्रोन्युट्रिएंटचा सगळा त्यात वापर करून त्या रोपांना पुरवणं आणि त्याची योग्य पद्धतीने जोपासना करून वाढ करून घेणं, जेणेकरून आपलं प्रोडक्शन हे उच्च दर्जाचं चांगल्या प्रतीचं आलं पाहिजे आणि मोठ्या मुबलक प्रमाणात ते उत्पादन आलं पाहिजे. हे तंत्रज्ञान आम्ही प्रत्यक्षात ह्या ठिकाणी डोळ्यांनी बघितलं आणि इथल्या ॲग्रोनॉमिस्ट तंत्रज्ञानाने त्यांनी सुद्धा आम्हाला संपूर्ण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आम्ही समाधानी झालो. त्याचबरोबर ह्या ठिकाणी हळद बघितली, पपई पाहिली, टोमॅटो पाहिला आणि सीताफळ, मोसंबी, ही जी पीक आहे, कोरडवाहू पीक, बोर, कवठ, चिंच ही सुद्धा आम्ही बघितली, जे आपल्या पडीक जमिनीवरती आपल्याला लागवड करून बऱ्यापैकी महसूल मिळवता येईल, आर्थिक उन्नती करता येईल, की जे आपले बांध आहेत, मोठी मोठी बांध पडलेली आहेत, त्या ठिकाणी जर ही कोरडवाहू फळझाडं लावली तरी त्यात आपल्याला चांगल्या प्रतीचं उत्पन्न मिळू शकतं. चिंच, कवठ, सीताफळं अतिशय चांगल्या प्रकारची वाढ ह्या ठिकाणी आहे. तर पपईमध्ये हळद एक नवीनच कन्सेप्ट चांगल्यापैकी. जर पपईचं अवकाळी पावसात, वादळात जर नुकसान झालं तर आपल्याला हळद वाचवते. हळदीसोबत अद्रक आहे, अद्रक सुद्धा आपल्याला वाचवतं. म्हणजे पपईवर मोठ्या प्रमाणात व्हायरस येतो. त्या व्हायरस आला तर संपूर्ण पपई ही खराब होते. मग आपल्याला पर्यायी मग शेत पडीक ठेवता येत नाही, म्हणून आंतरपीक सारखं हळद, अद्रक फारच सुंदर प्लॉट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे खूप खूप समाधान वाटलं, खूप छान लागलं. दुसरं फ्युचर शेतीची व्हर्टिकल फार्मिंग आहे, एरोपोनिक इथं आहे, हायड्रोपोनिक शेती आहे, ते सुद्धा आम्ही बघून अवाक झालो. इथलं भाजीपाला म्हणजे अतिशय या वातावरणामध्ये शेती कशी करावी ते ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं आणि पाण्याचा तंतोतंत वापर, खतांचा तंतोतंत वापर ह्या ठिकाणी पूर्ण बघायला मिळालं आणि माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही सर्वजण खुश आहोत. तरी महाराष्ट्रातील, देशातील इतर सर्व शेतकऱ्यांनी जे खरोखरच शेतीवर अवलंबून आहेत, विसंबून आहेत, ज्यांनी काहीतरी आपल्याला 2 पैसे शेतीपासून मिळावेत असं जर त्यांना वाटत असेल, त्यांनी ह्या महोत्सवात हिरिरीनं भाग घेऊन इथलं तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि ते आपल्या शेतीमध्ये उतरवलं पाहिजे. शेवटी जाता जाता एक बायोसमृद्धी नावाचे जे खत आहे ते इतकं उत्कृष्ट आहे की ते सर्वांनी आपल्या शेतीमध्ये 1.5-2 टन एकरी वापरलं पाहिजे, की ज्यात व्हर्टिसिलियम, बिव्हेरिया, ॲझो, रायझो, PSB हे सर्व प्रकारचे जीवाणू त्यामध्ये आहे. बुरशी आहेत, मित्र बुरशी आहेत. ते जीवाणू खत ह्या ठिकाणी 50 किलोच्या बॅगमध्ये, 5 किलोच्या बॅगमध्ये आणि त्यांनी सूटसुद्धा देण्याचं कबूल केलेलं आहे. इतकं सुंदर खत आपल्याला आज ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. ते सुद्धा आपण आपल्या शेतीमध्ये वापरण्याची नितांत गरज आहे. तरी ह्या सर्व शेतकऱ्यांना मी जळगाववासियांना, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की कृपया हा महोत्सव चुकवू नका आणि ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या. इथं जेवणाची, नाश्त्याची आणि मुक्कामाची सुद्धा अतिशय सुंदर अशी व्यवस्था जैन समूहानं केलेली आहे. कृपया विनंती करतो की सर्वांनी इथे व्हिजिट द्यावी आणि हे
तंत्रज्ञान आपल्या शेतापर्यंत पोहोचवावं. धन्यवाद.